Okay, as usual, we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvaha Tassaviturvarenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hand and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. ओके. टेन्सेस संदर्भातला अगदी सगळा सविस्तर भाग आपण काल पाहिला. प्रॅक्टिस पाहिली, पोझिशन, पोझिशन, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस देखील. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, यस नो टाईप, WH टाईप सगळ्या व्हेरिएशन मध्ये नेमकं काय करायचं, कसं करायचं हेही पाहिलं. या सगळ्या टेन्सेस नावाच्या कॉन्सेप्टवर अगदी थरो कमांड मिळवायची जर असेल आपल्याला, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही स्टेजेस फॉलो करायचे. मग टेन्सेस कॉन्सेप्ट ही भाषा अगदी सोप्या सहज पद्धतीने बोलण्यासाठी सिस्टीम आहे. त्या सिस्टीमला अडॉप्ट केलं आणि त्याची जर फ्लेक्झिबिलिटी, इलास्टिसिटी जर कॅरी केली तर इंग्लिश फ्लुएंट बोलायला तुम्हाला मोठी मदत होऊ शकते. मग पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, पोझिशन, पोझिशन, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे सर्वसाधारणपणे ह्या सगळ्या 18 प्रकारच्या कॉन्सेप्ट, त्याचं मराठी ट्रान्सलेशन, त्याची प्रॅक्टिकल लाईफमध्ये युटिलिटी, या सगळ्या गोष्टींसाठी 8 महत्वाच्या पायऱ्या आहेत, 8 महत्वाची की आहे. याच्या अगोदरही याच्यावर आपण चर्चा केलेली आहे, पण कदाचित ते फक्त आणि फक्त तोंडओळख म्हणून लक्षात येईल. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने अगदी विस्तारपूर्वक, अधिक सखोलपणे या गोष्टीचा चांगला अंदाज येऊ शकेल. पहिले आहे टेन्सेस साठी जे आपण लायन्स माइंड डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून रिसर्च करून सिम्बॉल तयार केलेले. आपल्या ब्रेनला व्हिज्युअलायझेशन पटकन समजतं आणि कॉन्सेप्ट पटकन समजावं याच्यासाठी सिम्बॉलिक मेडिएटर म्हणून काम करतात. जसं पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन, पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे बॅक एरो हा पास्ट दाखवतोय, डाऊन एरो प्रेझेंट दाखवतोय, फॉरवर्ड एरो फ्युचर दाखवतोय. आडवी जर रांगे पाहिली तुम्ही त्याच्यामध्ये माणसाचं जे आकृती आहे ते पोझिशन दाखवतोय, घराची आकृती किती आहे पोझिशन दाखवतोय, एस आणि राऊंड केलेला सिम्बॉल सिंपल दाखवतोय, चक्र व्हील जे आहे ते कंटिन्युअस दाखवतोय, जम्पिंग एरो परफेक्ट दाखवतोय आणि ते वेव्स जे आहे ते परफेक्ट कंटिन्युअस दाखवत आहे. बरं, पण टेन्सेस वाईज तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा लक्षात आला पाहिजे. फॉर्म्युला म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये टू बी फॉर्म आणि वर्ब या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. पास्ट पोझिशन वॉज व, प्रेझेंट पोझिशन एम इज आर, फ्युचर पोझिशन शाल बी विल बी, पास्ट पोझिशन हॅड, प्रेझेंट पोझिशन हॅव हॅज, फ्युचर पोझिशन शाल हॅव विल हॅव, सिंपल पास्ट टेन्स V4, सिंपल प्रेझेंट टेन्स V1 V2, सिंपल फ्युचर टेन्स शाल विल V1, पास्ट कंटिन्युअस टेन्स वॉज व ING, present continuous tense am is are ing, future continuous tense shall be will be ing, past perfect tense had past participle, present perfect tense have has past participle, future perfect tense shall have will have past participle, past perfect continuous tense had been ing, present perfect continuous have been has been ing, future perfect continuous shall have been will have been ing.
फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे. पास्ट साठी ठरलेले डीड, वॉज, वेअर, हॅड आणि हॅड बीन. प्रेझेंट साठीचे टू बी फॉर्म ठरलेले एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन किंवा डू, डज. आणि फ्युचर साठी शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. पोझिशन पोझिशन मध्ये वर्बचा वापर होत नाही. सिंपल मध्ये मात्र वर्बच्या व्हेरिएशन वापरल्या जातात. सिंपल पास्ट मध्ये V4, सिंपल प्रेझेंट मध्ये V1, V2, सिंपल फ्युचर मध्ये शाल, विल, V1. कंटिन्युअसच्या सगळ्या बेल्टमध्ये तुम्हाला आयएनजी वापरायला पाहायला मिळतो. परफेक्टच्या सगळ्या बेल्टमध्ये तुम्हाला पास्ट पार्टिसिपल वर्बचा 5वा फॉर्म पाहायला मिळतो. आणि सर्वात बॉटमला जर पाहिलं तर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सगळ्या ठिकाणी पुन्हा आयएनजी पाहायला मिळतो. मग दोघांचं कॉम्बिनेशन करून फॉर्म्युला तुमचा तयार झाला आणि वाक्यामध्ये तो वापरला गेला तर त्याच अर्थाचं वाक्य रिफ्लेक्शन द्यायला सुरुवात करतं. त्याचप्रमाणे टेन्सेसमध्ये मराठी एंडिंग वर्ड हाही महत्वाचा भाग आहे. पास्ट पोझिशन वॉज, वेअर, होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी, असतील, असू, असशील, असणार, असशील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. आणि फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट टेन्स V4 केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट टेन्स V1, V2 करतो, करते, करतात, होते, होतं, होतात. सिंपल फ्युचर टेन्स शाल, विल, V1 करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस टेन्स वॉज व आयएनजी करत होतो, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस एमिजार आयएनजी करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेस, करत आहोत, होत आहे. फ्युचर परफेक्ट फ्युचर कंटिन्युअस टेन्स शाल बी, विल बी, आयएनजी करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील, करत असणार. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड पास्ट पार्टिसिपल केलेलं होतं, केलेला होता, केलेली होती, केलेले होते. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव, हॅज पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेलं आहे, झालेलं आहे. फ्युचर परफेक्ट साठी शाल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल केलेलं असेल, केलेली असेल, केलेले असतील, केलेले असणार, केलेले असू, केलेला असशील. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आयएनजी करत आलेलं होतो, करत आलेली होती, करत आलेले होते, करत आलेलं होतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहेत, करत आलेले आहात. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी करत आलेलो असेल, करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेला असेल. मग पास्ट पोझिशन होता, होती, होते. प्रेझेंट पोझिशन आहे, आहोत, आहात. फ्युचर पोझिशन असतील, असणार, असू, असेल. पास्ट पोझिशन कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट करतो, करते, करतात, करतो, करतेस. सिंपल फ्युचर करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस करत होतो, करत होती, करत होती, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेस. फ्युचर कंटिन्युअस करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. पास्ट परफेक्ट केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. फ्युचर परफेक्ट केलेले असेल, केलेले असतील, केलेले असणार, करेल, असू. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेलो आहोत. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस करत आलेलो असू, करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेला असेल. कॉन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे याची. मग पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, पोझिशन, पोझिशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. प्रत्येक टेन्सच्या अंडर 6 सब टेन्सेस असतात आणि असे 3 टेन्सेस आहेत पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. आणि प्रत्येक नंतर 6 म्हटल्यानंतर 6, 6, 12 आणि मग 18 तयार होतात. मल्टी युटिलिटी त्याच्यामध्ये कशी तयार होते, जसं पोझिशन आहे, पोझिशन मध्ये फिजिकल इन्फॉर्मेशन, सायकोलॉजिकल इन्फॉर्मेशन, बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, कल्चरल इन्फॉर्मेशन, अदर पोझिशनच्या संदर्भातली असलेली इन्फॉर्मेशन तीही याच्यामध्ये सुस्पष्ट केली जाते आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितलं जाते. पोझिशन मध्ये पाहायला गेलं तर थिंग्स आहे, रिलेशनशिप आहे, ऑर्गन्स आहे, इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज आहे, इंटरेस्ट आहे, स्किल आहे, त्या गोष्टी त्याच्यामध्ये समजून सांगितल्या जातात. आणि जर मल्टी युटिलिटीच्या सिंपलचं पाहिलं, सिंपल पास्ट मध्ये जे घडलं, हॅबिच्युअल ऍक्शन होती, स्टोरीज होती, हिस्ट्री होती किंवा नॉलेज होतं, एक्सपिरियन्स होता.
हे सगळं पास्ट मध्ये सांगितलेलं. प्रेझेंटमध्ये डेली रुटीन असेल, हॅबिच्युअल ऍक्शन असेल, जनरल ट्रूथ असेल, फ्रिक्वेंट ऍक्शन विथ द सेम ड्युरेशन असेल, किंवा प्रोवर्ब्स असतील ज्याला आपण म्हणी म्हणतो, न्यूज हेडलाईन असतील, ठळक बातम्या ज्या आहेत त्याही सिम्पल प्रेझेंटमध्ये. आणि सिम्पल फ्युचरमध्ये कमिटमेंट द्यायचं असेल, प्लॅनिंग करायचं असेल, प्रिडिक्शन करायचं असेल, गुड विशेष करायचे असतील, फ्युचर ऍक्शन सांगायचे असेल, ड्रीम किंवा एम बद्दल जर सांगायचं असेल तर त्या सगळ्यांसाठी सिम्पल फ्युचर्स वापरतात. कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअसचा वापर, ऍक्शन वॉज गोइंग ऑन ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट, भूतकाळात ती क्रिया चालू होते. क्रिएट द ऍटमॉस्फिअर, एखादं वातावरण तयार करायचं असेल तर संपूर्ण शृंखला त्या क्रियांची निर्माण केली की तिथे त्याचा वापर होतो दिसतो. रेग्युलर हॅबिट ऍक्शन इन द पास्ट, भूतकाळातली नेहमी होणारी गोष्ट, सातत्यानं होणारी गोष्ट ती तिथे सांगितली जाते किंवा पाहायला मिळते. आणि प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये ऍक्शन इज गोइंग ऑन राईट नाव, आता जे काही घडतंय बोलत असताना त्या सगळ्या गोष्टींसाठी प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर होतो. टेम्पररी ऍक्शन म्हणजे जी गोष्ट कायमस्वरूपी नाहीये किंवा दीर्घकाळात नाही चालणार आहे, तात्पुरत्या गरजेचं नाही आता एक्झॅक्टली घडते पण एवढ्या दिवसांमध्ये ती गोष्ट घडते आहे, तिथे टेम्पररी ऍक्शनसाठी प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर होतो. आणि ज्या वेळेस एखादी गोष्ट नक्कीच भविष्यात पक्की घडणार आहे, नजीकच्याच भविष्यात नक्की घडणार, त्याच्यासाठी म्हणजेच शुअर अँड प्लॅन ऍक्शनसाठी याचा वापर करतात. आणि फ्युचर कंटिन्युअसचा वापर मात्र ऍक्शन विल बी गोइंग ऑन ऍट दॅट पर्टिक्युलर टाइम इन द फ्युचर, भविष्यातल्या विशिष्ट वेळेला ती क्रिया चालू असेल असं भाकीत करत असताना, अंदाज व्यक्त करत असताना. गेस फॉर द प्रेझेंट ऍक्शन, आता वर्तमान काळात तो तिकडे काय करत असेल हे सांगायचं असेल तिथे वापरतो. रेग्युलर रुटीन ऍक्शन इन द फ्युचर, भविष्यातली रेग्युलर रुटीनची ऍक्शन तिथे सांगितली जाते. सेम वे टाईप ऑफ द सेंटेन्सेस, मग टाईप ऑफ द सेंटेन्सेस मध्ये स्वाभाविकपणे अफर्मेटिव्हची वाक्य आहेत, निगेटिव्हची वाक्य आहेत, इंटरेगेटिव्हची वाक्य. इंटरेगेटिव्हच्या अंडर तुम्हाला दोन प्रकारची वाक्य पाहायला मिळतात, एक आहे येस नो टाईपची वाक्य आणि दुसरी आहे WH ची वाक्य, म्हणजे होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थक मध्ये होणा प्रकारची आणि ककारार्थी प्रकारची वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. मग इथे वॉज, वेअर, एम, आर, शॅल बी, विल बी, त्यानंतर हॅड, हॅव, हॅज, shall have, will have, V4, V1, V2, shall, will, V1, was, were, ing, am, is, are, ing, shall be, will be, ing, had, past participle, have, has, past participle, shall have, will have, past participle, had been, ing, have been, has been, ing, shall have been, will have been, ing, ह्या गोष्टी सांगितल्या जातात. निगेटिव्ह करायचं असेल तर सिम्पल वॉज, वेअरच्या नंतर नॉट वापरायचा, मग वॉज, वेअर, नॉट, एम, इज, आर, नॉट, शाल नॉट बी, विल नॉट बी, शाल, विल नॉट बी, विल नॉट बी, दोन शब्द आले म्हणून पहिल्या शब्दानंतर नॉट. इथे डिड नॉट हॅवचा वापर होईल, डू नॉट, डज नॉट हॅवचा वापर होईल, शाल नॉट, विल नॉट हॅवचा वापर होईल, डिड नॉट V1 वापरलं जाईल, डू नॉट किंवा डज नॉट V1 वापरलं जाईल, शाल नॉट, विल नॉट V1 वापरला जाईल, वॉज, वेअर, नॉट ing, एम, इज, आर, नॉट ing, शाल नॉट बी, विल नॉट बी ing, had not, past participle, have not, has not, past participle, shall not have, will not have, past participle, had not been ing, have not been, has not been ing, shall not have been, will not have been आणि ing चा वापर होईल. येस नो टाईप करायचं असेल तर सिम्पली टू बी फॉर्म ने सुरुवात करायची, दोन शब्द असतील तर फक्त पहिला शब्द शिफ्ट करायचा, वॉज, वेअर ने सुरुवात होईल, एम, इज, आर ने सुरुवात होईल, शाल, विल ने सुरुवात होईल, बी मात्र जसाच्या तसाच राहील, इथे डीड ने सुरुवात होईल, डू, डज ने सुरुवात होईल, शेवटी मात्र प्रश्नचिन्ह येणार हे नक्की. शाल, विल ने सुरुवात होईल, हॅव मात्र तसाच असेल, डीड ने सुरुवात होईल, डू, डज ने सुरुवात होईल, इथे शाल, विल ने सुरुवात होईल, त्याच्यानंतर वॉज, वेअर ने सुरुवात होईल, एम, इज, आर ने सुरुवात होईल, शाल, विल ने सुरुवात होईल, बी ची जागा बदलणार नाही, इथे हॅड ने सुरुवात होईल, हॅव, हॅज ने सुरुवात होईल, शाल हॅव, विल हॅव ने सुरुवात होईल, हॅव ची जागा बदलणार जसं आहे तसंच वापरणार नाही, त्याच्यानंतर हॅड ने सुरुवात होईल आणि बीनची जागा बदलणार नाही, हॅव, हॅज ने सुरुवात होईल, बीनची जागा मात्र बदलणार नाही, शाल, विल ने सुरुवात होईल मात्र हॅव, बीनची जागा बदलणार. आणि एकदा का येस नो टाईप जमलं की WH जे काही व्हरायटीज आहे ते अप्लाय केले की WH ची वाक्य ही सहजपणे जमतात. ट्रान्सलेशन जर करायचं असेल इंग्लिश मधलं तर आपल्याला तक्ते खूप महत्वपूर्ण ठरतील. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या की मध्ये जो गॅप येतो तो टेन्सेस प्रमाणे वॉज, वेअर, एम, इज, आर आणि शाल बी, विल बीचा वापर सांगतो. सेम वे पोझिशन मध्ये तसंच आहे. ऑब्जेक्ट पोझिशन मध्ये व्यक्तीची स्थिती सांगितली, इथे मालकी, त्याच्याकडे असलेले वस्तू, रिलेशनशिप, मग इथे सुद्धा तुम्हाला स्ट्रक्चर ट्रान्सलेशन मध्ये खूपच सोपं जातं. त्याचप्रमाणे सिम्पलच्या बाबतीतही तुम्हाला पाहायला मिळतंय
पास्ट साठी वर्बचा चौथा फॉर्म, प्रेझेंट साठी पहिला किंवा दुसरा फॉर्म आणि फ्युचर साठी शाल विलचा फरक धरून वर्बचा पहिला फॉर्म वापरला जातो किंवा येतो. कंटिन्युअस मध्ये आता आयएनजी फॉर्म कॉमन तिन्ही ठिकाणी आहे. बदल कुठे होतो? फक्त टू बी फॉर्म मध्ये. पास्ट कंटिन्युअस असेल तर वॉज वेअर आयएनजी आणि त्या वर्बच्या प्रमाणे सुटेबल ऑब्जेक्ट तुम्हाला वापरावं लागतं. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर एम इज आर आयएनजी ऑब्जेक्ट सुटेबल आणि शाल बी विल बी नंतर आयएनजी. परफेक्ट साठी सेम पॅटर्न येतो, फक्त इथे वर्बचा पास्ट पार्टिसिपल वापरला जातोय. टेन्सेस प्रमाणे मात्र पास्टला पास्ट परफेक्ट हॅड असेल, प्रेझेंट परफेक्ट हॅव हॅज असेल आणि फ्युचर परफेक्ट शाल हॅव विल हॅव असेल आणि पास्ट पार्टिसिपल कॉमन आणि ऑब्जेक्ट त्याला अकॉर्डिंगली वर्ब जसा असेल त्या पद्धतीने ऑब्जेक्ट सिलेक्ट होईल. परफेक्ट कंटिन्युअस पूर्ण अपूर्ण काळ मग हॅड बीन आणि आयएनजी. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर हॅव बीन हॅज बीन आयएनजी आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असेल तर शाल हॅव बीन विल हॅव बीन आयएनजी असा वापर होतो. आणि त्यानंतर आयएनजीच्या वापरानंतर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ऑब्जेक्ट सिलेक्ट करावा लागतो. त्याच्यानंतर आठवी आणि शेवटची जी की आहे प्रॅक्टिकल यूज ऑफ टेन्स. प्रॅक्टिकल यूज ऑफ टेन्स म्हटल्यानंतर इथे लक्षात घ्या की ही की जी आहे त्या ठिकाणी व्यवहारात वापर कसा करायचा तर ते जसं पास्ट पोझिशन कोण होता, कुठे होता, काय होता, कसा होता, वॉज वेअर आला. प्रेझेंट पोझिशन असेल तर कोण आहे, काय आहे, कुठे आहे, कसा आहे, एम इज आर. त्यात कोण असेल, काय असेल, कसा असेल, कुठे असेल, शॅल बी विल बी असा वापर झाला. मग त्याच्या ठिकाणी तुम्हाला सूत्र लक्षात आले पाहिजेत. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, यस नो टाईप, WH पॉज घेऊन स्क्रीनशॉट काढून घेतला तरीही चालेल. त्याच्यानंतर पास्ट पोझिशन आपल्याकडे काय होतं, आपल्यापाशी काय होतं, आपल्या जवळ काय होतं, आपल्याला काय होतं, ह्या पास्ट पोझिशन मध्ये हॅड वापरला. आपल्याकडे काय आहे प्रेझेंट पोझिशन मध्ये, आपल्याकडे काय आहे, आपल्यापाशी काय आहे, आपल्या जवळ काय आहे, आपल्याला काय आहे, हॅव हॅज वापरला जातो. त्याच्यानंतर फ्युचर पोझिशन आपल्याकडे काय असेल, आपल्यापाशी काय असेल, आपल्या जवळ काय असेल, आपल्याला काय असेल, शाल हॅव विल हॅव याचा वापर होतो आणि वर्बचा वापर केला जात नाही किंवा होताना पाहायला मिळत नाही. इथे सुद्धा तुम्हाला अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, यस नो टाईप आणि WH चे फॉर्म्युला दिसत आहेत. याचाही पॉज करून स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घेतला तरी चालेल. त्याचप्रमाणे सिंपल साठी आपण काय केलं, कसं केलं, केव्हा केलं, सिंपल पास्ट वर्बचा चौथा फॉर्म वापरला जातो. आपण काय करतो, कसं करतो, केव्हा करतो, कशासाठी करतो, V1 V2 सिंपल प्रेझेंट साठी वापरतो. आपण काय करू, आपण कसं करू, आपण केव्हा करू, शाल विल V1. इथे सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येऊ शकतं पॉज करून. अफर्मेटिव्हच्या वाक्यात काय बदलतो, निगेटिव्हच्या वाक्यात काय होतो, WH कसं करतात, त्याच्या अगोदर यस नो टाईप कसं होतं, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. आपण काय करत होतो, आपण कसं करत होतो, आपण केव्हा करत होतो, वॉज वेअर आयएनजी पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आपण काय करत आहोत, आपण कसं करत आहोत, आपण केव्हा करत आहोत, एम इज आर आयएनजीचा वापर होतो. आपण काय करत असू, आपण कसं करत असू, आपण केव्हा करत असू, शाल बी विल बी आणि आयएनजीचा वापर कॉमन पाहायला मिळतो. मग इथे सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येऊ शकेल अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, यस नो टाईप आणि WH बद्दलच. त्याचप्रमाणे आपण काय केलेलं होतं, आपण कसं केलेलं होतं, आपण केव्हा केलेलं होतं, हॅड पास्ट पार्टिसिपल म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर. आपण काय केलेलं आहे, आपण कसं केलेलं आहे, आपण केव्हा केलेलं आहे, हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल म्हणजे प्रेझेंट परफेक्टचा वापर होतोय. आपण काय केलेलं असेल, आपण कसं केलेलं असेल, आपण केव्हा केलेलं असेल, शाल हॅव विल हॅव आणि पास्ट पार्टिसिपलचा वापर करतात म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्स. इथे सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, यस नो टाईप आणि WH तिथे व्यवस्थित मांडणी करून टाकलेलं स्ट्रक्चर आहे. त्याचप्रमाणे आपण काय करत आलेलो होतो, आपण केव्हापासून करत आलेलो, आपण कसं करत आलेलो होतो, हॅड बीन, हॅड नंतर बीन होतं, हॅड बीन आयएनजी. आपण काय करत आलेलो आहे, आपण कसं करत आलेलो, आपण कसं केव्हा करत आलेलो आहे, हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण काय करत आलेलो असो, आपण कसं करत आलेलो असो, केव्हा करत आलो असो, शाल हॅव बीन, विल हॅव बीन आणि आयएनजी असा त्याचा वापर होताना दिसतोय. इथे सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, यस नो टाईप आणि WH बद्दलचं. मग थोडक्यात काय लक्षात ठेवायचं माहितीये का, वाक्यात वापरला जाणारा टू बी फॉर्म डीड, वॉज, वेअर, हॅड, हॅड बीन, डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन, शाल विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, सिंपल आणि टू बी फॉर्मच्या बाबतीत कंटिन्युअस आणि पोझिशन मध्ये सारखाच वापर होतो.
परफेक्ट आणि पोझिशन मध्ये सारखाच वापरतो, परफेक्ट कंटिन्युअस मध्ये फक्त विनचा वापरतो. तर मग इथे व्हर्बचं डिस्ट्रीब्युशन कसं करतात, पोझिशन आणि पोझिशन मध्ये तर कोणत्याच प्रकारचा व्हर्ब वापरला जात नाही, अजिबातच नाही. पण मात्र बाकी सगळ्या ठिकाणी व्हर्बचं व्हेरिएशन आपल्याला समजलं पाहिजे, जमलं पाहिजे. मग व्हर्बच्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सिंपल पास्ट मध्ये चौथा, सिंपल प्रेझेंट मध्ये पहिला दुसरा आणि सिंपल फ्युचर मध्ये परत पहिला. मात्र कंटिन्युअस मध्ये तिन्ही काळासाठी आयएनजी, परफेक्ट मध्ये सुद्धा तिन्ही काळासाठी पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये तिन्ही काळासाठी पुन्हा आयएनजी आणि पोझिशन मध्ये तर व्हर्ब वापरलाच जात नाही, फक्त माहिती सांगितली आहे. मी कोण होतो, मी काय आहे, मी कोण असेल, हे पोझिशन झालं. माझ्याकडे काय होतं, आता माझ्याकडे काय आहे, पुढे जाऊन माझ्याकडे काय असेल, हे फ्युचर पोझिशन बद्दलचं सांगितलं. बरोबर. मग आता ह्याच पद्धतीच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर पास्ट मध्ये मागे केव्हा तरी काहीतरी झालं होतं, आता सध्या ती गोष्ट अस्तित्वात आहे आणि फ्युचरमध्ये ती गोष्ट अस्तित्वात असेल. मग पोझिशन, पोझिशन, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट हे फॉर्म्युला म्हणून ठीक आहे. प्रायमरी लेवलला आपल्याला मनाला एकदा प्रॅक्टिस झाली की व्यवहारात डायरेक्ट कम्युनिकेशन कसं करता येईल, त्याच्या व्हेरिएशन कुठल्या आहे, सिच्युएशन कशी असते, या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन करून, रिडिंग करून, त्याच्यानंतर लिसनिंग करून, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचं ग्रास्पिंग पक्क करून, विचार करून, याचा व्यवहारात प्रत्यक्ष जीवनात कसा वापर होतोय याच्यावरती सगळी ऊर्जा, सगळी ताकद लावली आणि मग त्या गोष्टी जास्त सोयीच्या जातात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतात आणि मग घेते. वॉज, वेअर, एम, इज, आर, शाल बी, विल बी. मग इथे पोझिशन मध्ये कोणत्याही प्रकारचा व्हर्बचा वापर केला जात नाही, नो ऍक्शन, नो मुवमेंट, नो वर्ब. मग इथे तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांगितल्या गेल्या. पोझिशन म्हणजे नेम, एज, एज्युकेशन, प्लेस, वेट, हाईट, कलर, नेचर, जे काही तो व्यक्ती आहे, होता, असेल याबद्दलच. पोझिशन मध्ये पास्ट साठी हॅड, प्रेझेंट मध्ये हॅव, हॅज आणि फ्युचर मध्ये शाल हॅव, विल हॅव. या ठिकाणी सुद्धा कोणत्याही प्रकारच्या क्रिया किंवा कृतीचा वापर होत नाही. नो ऍक्शन, नो मोमेंट, नो टाईप ऑफ वर्क, हे लक्षात ठेवायचं. मग थिंग्स असतील, रिलेशनशिप असेल, ऑर्गन्स असतील किंवा इन्फॉर्मेशन असेल, नॉलेज असेल, इंटरेस्ट असेल, स्किल असेल, या सगळ्या गोष्टी तिथे तशाच पद्धतीने. म्हणून पोझिशन मध्ये लक्षात ठेवा, पास्ट साठी हॅड, प्रेझेंट साठी हॅव, हॅज, फ्युचर साठी शाल हॅव, विल हॅव. आणि ऑब्जेक्टवर सगळी ताकद लावून व्हेरिएशन जर कन्व्हर्सेशन मध्ये आणायचे असतील तर थिंग्स, रिलेशनशिप, नॉलेज, इंटरेस्ट, स्किल, ऑर्गन, इन्फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. मग सिंपल पासून पुढे मात्र व्हर्बचा फॉर्म सुरू होतो. मग सिंपल पास्ट साठी व्हर्बचा चौथा फॉर्म, सिंपल प्रेझेंट साठी मात्र पहिला दुसरा फॉर्म, सिंपल फ्युचर साठी शाल, विल पहिला फॉर्म. मग मागे काय झालं, हॅबिट काय होती, स्टोरी सांगायची असेल, हिस्ट्रीचे फॅक्ट सांगायचे असेल, जनरल नॉलेज सांगायचं असेल तर सिंपल पास्ट. डेली रुटीन काय आहे, हॅबिच्युअल ऍक्शन काय, जनरल ट्रूथ काय, फ्रिक्वेन्सी विथ सेम ड्युरेशन काय, प्रोव्हर्ब्स काय, न्यूज हेडलाईन मध्ये कसा वापर केला तो, याही गोष्टींकडे फोकस करावा लागतो. भविष्य काळाचा वापर करायचा असेल, सिंपल फ्युचरचा आता कमिटमेंट द्यायचं असेल, प्लॅनिंग करायचं असेल, प्रिडिक्शन करायचं असेल, गुड विशेस किंवा ब्लेसिंग करायचं असेल, फ्युचर ऍक्शन द्यायची असेल, ड्रीम किंवा एम शेअर करायचं असेल तर त्या ठिकाणी तसा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना असतो. आणि मग सिंपल पास्टच्या बाबतीत व्हर्बचा चौथा फॉर्म किंवा पास्ट फॉर्म पास्ट साठी वापरला जातो. टू बी फॉर्म अजिबात येत नाही याच्यामध्ये अफर्मेटिव्हच्या वाक्यात. आणि त्याचप्रमाणे व्हर्बचा पहिला दुसरा फॉर्म येतो. इथे सुद्धा सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टू बी फॉर्म इंटरफेअर करत नाही अफर्मेटिव्हच्या बाबतीत. फ्युचरमध्ये मात्र टू बी फॉर्म वापरला जातो आणि व्हर्बचा पहिला फॉर्म वापरला जातो. शाल, विल आणि व्हर्बचा पहिला फॉर्म असं चित्र दिसतं. वॉज, वेअर, आयएनजी, एम, इज, आर, आयएनजी आणि शाल बी, विल बी, आयएनजी हा भाग त्याच्यामध्ये दिसतो, जाणवतो किंवा पाहायला मिळतो. ओके. मग वॉज, वेअर, आयएनजी, एम, इज, आर, आयएनजी, शाल बी, विल बी, आयएनजी. आणि ऑब्जेक्ट इथं पोझिशन आणि पोझिशन सारखं नाहीये. जो तुम्ही व्हर्ब निवडताल त्या व्हर्बच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ऑब्जेक्ट योग्य पद्धतीने, जर ड्राईव्ह असेल तर चालवण्याजोग्या व्हेकल सगळ्या वापरली, इट असेल तर एडिबल थिंग्स बद्दल सांगितलंय, ड्रिंक असेल तर लिक्विड फॉर्म मध्ये ज्या पिण्याजोग्या गोष्टी असतील त्या सांगितल्या जातील. मग परफेक्टच्या बाबतीत पास्ट परफेक्ट हॅड पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅज पास्ट पार्टिसिपल आणि फ्युचर परफेक्ट शाल हॅव, विल हॅव आणि पास्ट पार्टिसिपल असा वापर होताना दिसतो. मग इथे हॅड पास्ट पार्टिसिपल, हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल, शाल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल. जो काही बदल होतो फक्त टू बी फॉर्म मध्ये होतोय. बाकी व्हर्बच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर पास्ट पार्टिसिपल, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट तिन्ही ठिकाणी कॉमनच वापर होतोय. टू कॉलेज, टू हॉटेल, हॉलिडे, गोवा अशा प्रकारच्या व्हर्बला अकॉर्डिंगली तुम्हाला ऑब्जेक्ट सिलेक्ट करता येतात. आणि शेवटचा जो टेन्स आहे परफेक्ट कंटिन्युअस मध्ये, हॅड बीन, आयएनजी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शाल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी असा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. मग इथं हॅड बीन, आयएनजी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे.
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस साठी हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस साठी शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी. आणि ऑब्जेक्ट त्या व्हर्बला अकॉर्डिंगली तुम्हाला यूज करावा लागतो. एकदा तुम्ही व्हर्ब सिलेक्ट केला की ऑब्जेक्टचा एक पर्टिक्युलर स्क्वेअर, त्याचं डायरेक्शन सुस्पष्ट होतं. आता इथे आपण सिंपल साठी काय वापरायचं आहे, सिंपल प्रेझेंट साठी कसा बदल होतोय, सिंपल फ्युचर साठी कसा बदल होतोय, व्हर्बचं कोणतं व्हेरिएशन वापरलं तर याचा सराव अगदी व्यवस्थित केलेला आहे. सब्जेक्ट असतील आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन. टू बी फॉर्म असतील डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, बीन, हॅज बीन, शाल, विल बी, शाल हॅव, विल हॅव बीन. त्याचप्रमाणे वर्बचे व्हेरिएशन असतील गो, गोज, गोइंग, वेंट, गॉन, टेक, टेक्स, टेकिंग, टू, टेकन, राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटर्न, ड्राईव्ह, ड्राईव्ह, ड्रायव्हिंग, ड्रो, ड्रिव्हन, स्पीक, स्पीक्स, स्पीकिंग, स्पोक आणि स्पोकन. त्याचबरोबर आपण त्या फॉर्म्युलेला पाहिलं. वॉज, वेअर पास्ट पोझिशन साठी, एम, इज, आर प्रेझेंट पोझिशन साठी, शॅल बी, विल बी फ्युचर पोझिशन साठी, हॅड पास्ट पोझिशन साठी, हॅव, हॅज प्रेझेंट पोझिशन साठी, शॅल हॅव, विल हॅव फ्युचर पोझिशन साठी, सिंपल पास्ट साठी V4, सिंपल प्रेझेंट साठी V1, V2, सिंपल फ्युचर साठी शॅल, विल, V1, पास्ट कंटिन्युअस साठी वॉज, वर, आयएनजी, प्रेझेंट कंटिन्युअस साठी एम, इज, आर, आयएनजी आणि फ्युचर कंटिन्युअस साठी शॅल बी, विल बी, आयएनजी चा वापर करतात. त्यानंतर पास्ट परफेक्ट साठी हॅड पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट परफेक्ट साठी हॅव, हॅज पास्ट पार्टिसिपल, फ्युचर परफेक्ट साठी शॅल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स साठी had been ing, present perfect continuous साठी have been, has been ing, future perfect continuous साठी shall have been, will have been, ing असा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो किंवा दिसतो. मग इथे आता आपल्याला काय करायचंय, एक पेपर घ्या आणि त्या पेपरवरती, कोरा पेपर असेल तरी चालेल, फोस्केप असेल तरी चालेल, त्याच्यावरती अशा प्रकारचे जे आहेत ना त्याचा भाग लिहून घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला आकडे लिहिता आले पाहिजे. एवढा छोटा तक्ता, खूप काही मोठा पेपर वाया घालवण्याची गरज नाहीये. आणि मी तुम्हाला काही वाक्य देईल, जसं वाक्य इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये असतील. तो नेमकं कुठला टेन्स आहे, जसं या प्रत्येक टेन्सची जागा ठरलेली. पहिला जर कॉलम पाहिला तर पहिला उभा कॉलम जो आहे तो आहे पास्टचा, मधला जो उभा कॉलम आहे तो प्रेझेंटचा आहे, आणि फ्युचर असेल तर स्वाभाविक शेवटचा आहे. मग पाचचं वाक्य असेल तर त्या पहिल्या कॉलम मध्येच येणार, आणि प्रेझेंटचं वाक्य असेल तर मधल्या कॉलम मध्येच येणार, आणि फ्युचरचं वाक्य असेल तर ते शेवटच्या कॉलम मध्ये. त्याचप्रमाणे पोझिशनचं वाक्य असेल तर पहिल्या रो जो आहेत आडवी रो त्याच्यामध्येच मेन्शन होईल. जर दुसरी रो असेल तर ते पोझिशनचं वाक्य असलं पाहिजे. सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर साठी तुम्हाला तिसरी रो वापरायची. कंटिन्युअस साठी मात्र तुम्हाला चौथी रो येईल, परफेक्ट साठी पाचवी आणि परफेक्ट कंटिन्युअस साठी शेवटची. मग त्याच्यातला टू बी फॉर्म वर लक्ष केंद्रित करा, व्हर्ब वर लक्ष केंद्रित करा, मराठी एंडिंग वर लक्ष केंद्रित करा, आणि त्याच्यावरती त्या वाक्याच्या वरती जो आकडा लिहिलेला असेल ना तो आकडा तिथे व्यवस्थित मेन्शन करा. मग तुम्हाला जमतंय का टेन्स ओळखायला ते समजेल. ओके, आपण सुरुवात करूया. जर तुम्हाला असं वाटलं की वेळ जास्त लागतोय की त्या वाक्याच्या वरती पॉज करा आणि थोड्या वेळासाठी थांबा, विचार करा आणि मग आकडा लिहा, आणि मग लगेच क्रॉस चेक करता येणं शक्य होईल. बघा, पहिला आकडा आहे, वन डे शी विल बी द प्रेसिडेंट ऑफ कंपनी. एक दिवस ती त्या कंपनीची अध्यक्षा असेल. आता याच्यातला टू बी फॉर्म लक्षात घ्या, वर्ब असेल तर तो लक्षात घ्या, आणि त्याच्याप्रमाणे टू बी फॉर्मच तुम्हाला लगेच सांगेल की पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, आणि वर्ब सांगेल तुम्हाला उपप्रकार. म्हणजे टू बी फॉर्म तुम्हाला सांगणार आहे कॉलम आणि वर्ब सांगणार आहे रो. चला, जर आता कधी जास्त वेळ लागत असेल समजून घ्यायला, पुढे जाताना घाई वाटत असेल, पॉज करून घ्या आणि मग ते वाक्य जे आहेत ना त्याच्यासमोर चिंतनासाठी वेळ द्या. परत वाक्य क्रमांक 2, वी हॅव बीन वर्किंग इन सिडनी फ्रॉम लास्ट 10 years. आम्ही सिडनीमध्ये मागील 10 वर्षापासून काम करत आलेलो आहोत. ओके, याच्यामध्ये टू बी फॉर्म कडे लक्ष द्या, वर्ब कडे लक्ष द्या, मराठी एंडिंग वर्ड कडे लक्ष द्या, आणि हा 2 आकडा ज्या टेन्सचा आहे त्याच चौकोनावर फक्त 2 लिहायचा आहे. तुम्हाला वेळ लागत असेल पॉज करून चिंतन वाढवू शकता. तर इंडिया विल बी एंटरिंग इन न्यू एरा इन 2025. 2025 साली भारत एका नवीन युगात प्रवेश करत असेल. ओके, जर याचा कदाचित वेळ लागणार असेल तर पॉज करू शकता. त्याचप्रमाणे गणेश इज द सन ऑफ शिव पार्वती, आणि शिव पार्वतीचा मुलगा आहे.
टू बी फॉर्म वर्बवर लक्षात घ्या, मराठी एंडिंग वर्ड लक्षात घ्या. टेन्स ओळखला असेल तर तो टेन्स त्या त्या चौकोनामध्ये स्पेसिफिकली मेन्शन करा. वेळ लागणार असेल पॉज करून चिंतन वाढवू शकतात. आयुष वॉज स्पीकिंग विथ हिज हिस्ट्री टीचर. आयुष त्याच्या इतिहासाच्या शिक्षकांबरोबर बोलत होता. इथे वॉज वेअर आहे, बोलत होता, बोलत होती, बोलत होती. बरोबर, त्या त्या पद्धतीने 5 मेन्शन करा. आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन इंग्लिश. मी माझं पदवीचं शिक्षण इंग्लिशमध्ये पूर्ण केलेलं आहे. माझं इंग्लिशमध्ये शिक्षण पूर्ण झालेलं आहे. ह्या अर्थाने, ह्या अनुषंगाने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो आहे. बरं, पॉज करायची गरज पडली तर घेऊ शकतात. वी शॅल ब्रिंग द हेवन ऑन अर्थ. आम्ही पृथ्वीवर स्वर्ग घेऊन येऊ. ओके, 8वं नंबरचं वाक्य पहा. सतीश हॅड बीन वेटिंग फॉर यू फ्रॉम लास्ट एन अवर. सतीश मागील 1 तासापासून तुझी वाट पाहत आलेला होता. सेम वे, व्ही शिरवाडकर रोट मेनी ड्रामाज अँड पोएम्स. विवा शिरवाडकरांनी बरीच नाटके आणि कविता लिहिल्या किंवा लिहिल्या होत्या. यू हॅड गॉन समवेअर ॲट 8 o'clock इन द इव्हिनिंग. संध्याकाळी 8 वाजता तू कुठेतरी गेलेला होता. इट इज वर्किंग ऑन अ जनरेटर नाव. आता हे जनरेटर काम करत आहे. शी वॉज ऑन 3rd floor. ती 3ऱ्या मजल्यावरती होती. टू फॉर्म कोणता आहे, वर्ब कोणता आहे, मराठी एंडिंग वर्ड बद्दल लक्ष द्या. त्या पद्धतीने गरज वाटली तर पॉज करू शकतो. पेशवा बाजीराव हॅड ओनली 20,000 सोल्जर्स. पेशवा बाजीरावांकडे 20,000 सैन्य होतं. टू बी फॉर्म आणि वर्बचा चेक करा, मराठी एंडिंग. ही विल हॅव बीन वर्किंग. तो काम करत आलेला असेल. टू बी फॉर्म वर्ब, मराठी एंडिंग. आफ्टर 2 months you will have lot of time for your family. 2 महिन्यानंतर तुमच्याकडे तुमच्या परिवारासाठी भरपूर वेळ असेल. लता मंगेशकर सिंग्स व्हेरी मेलेडियस सॉन्ग. लता मंगेशकर फार सुमधुर गाणं गातात. तुम्ही वर मराठी एंडिंग. Your flight will have taken off from the airport by time. त्या वेळेपर्यंत तुझ्या विमानाने विमानतळावरून उड्डाण केलेलं असेल. ओके, माय ब्रदर हॅज हार्ड कॅश 1 crore rupees. माझ्या भावाकडे रोकडा 1 crore रुपये आहेत. ओके, आता 18 लिहून झालेले असतील. पॉज करा आणि नंतर मग स्वतःची उत्तर क्रॉस चेक करा. चला मग मी आता पॉज करून थांबलेलं असेल तर आपले आन्सर चेक करा. यस, बघा 12 4 1 13 18 15 9 16 7 5 11 3 10 6 17 8 2 14. आता कोणाचं कुठे काय काय चुकलेलं आहे रिवाइज करायचं असेल तर पुन्हा हा व्हिडिओ त्याचं स्क्रोलिंग करून पाठीमागे घ्या आणि तिथे व्यवस्थित पहा की काय चुकलंय, कुठे चुकलंय, काय सांगितलं गेलं ते आणि कुठे आपण गडबड केलेली आहे. ओके, बरं, आता वेगळे वाक्य घेतलेला अजून एक राऊंड घेऊया. आणि व्हिडिओ जरी फास्ट चालू असला तरी तुम्ही त्या वेळेत पॉज घेऊन करू शकता आणि वाक्य समजून मग द्या. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण समजवून घेऊन करा. म्हणजे आपल्याला खरंच टेन्सेस नावाची कॉन्सेप्ट क्लिअर झाली का, समजली का, लक्षात आली का, हे तुम्हाला समजेल किंवा सांगता येऊ शकेल. ओके, चला पुढचा राऊंड. दे आर सर्चिंग न्यू जॉब इन मुंबई. ते मुंबईला नवीन नोकरी शोधत आहेत. टू बी फॉर्म, वर्ब आणि मराठी एंडिंग. गरज वाटते तर पॉज करा. संपदा हॅड ओल्ड स्कूटी बाईक इन हर कॉलेज डेज. संपदाकडे तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये जुनी स्कूटी बाईक होती. टू बी फॉर्म, वर्ब आणि मराठी एंडिंग वर्ड. गरज वाटल्यात पॉज करा.
Narendra Modi will be PM of India in 2022 also. नरेंद्र मोदी 2030 साली सुद्धा भारताचे पंतप्रधान असतील. द मूवी हॅड स्टार्टेड ॲट दॅट टाइम. त्यावेळी चित्रपट सुरू झालेला होता. हॅड स्टार्टेड झालेला होता असेल तर लगेच टाका. ओके. अण्णा हजारे इज ग्रेट सोशल वर्कर. अण्णा हजारे महान समाजसेवक आहे. इज आहेत. ही विल बाय 3-room किचन फ्लॅट इन USA. अमेरिकेत तो 3-room किचनचा फ्लॅट विकत घेईल. वी वर प्लेइंग बास्केटबॉल ऑन स्कूल ग्राउंड. आम्ही शाळेच्या मैदानावर बास्केटबॉल खेळत होतो. वॉज वेअर ING खेळत होतो खेळत होती. यू हॅड बीन स्टडिंग इन ZP स्कूल बाय 5th स्टँडर्ड. तू 5वी आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आलेला होता. हॅड बीन ING शिकत आलेला होता. उषा वोन यस्टरडेज टेनिस मॅच. उषा कालचा टेनिस सामना जिंकली. वोन जिंकली. तक्षशिला युनिव्हर्सिटी वॉज इन इंडिया बिफोर 1948. 1948 साला अगोदर तक्षशिला विद्यापीठ भारतात होतं. वॉज होता होती होते. ओके. हीज बाईक हॅज 6 गिअर. त्याच्या बाईकला 6 गिअर आहेत. ला आहेत. हॅज. अवर फ्रेंड्स यूज सिंपल मोबाईल फोन्स. आमचे मित्र साधे मोबाईल फोन वापरतात. यूज वापरतात. कमिटी हॅज टेकन ऑल राईट डिसिजन. समितीने सर्व योग्य निर्णय घेतलेले आहेत. हॅव हॅज आणि पास्ट पार्टिसिपल आहेत. हे घेतलेले आहेत. बर. यू विल हॅव बीन स्टेइंग हिअर. तुम्ही इथे राहत आलेला असशील. तू इथे राहत आलेला असशील. शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, ING आलेला असशील, राहत आलेला असशील. हा. विदिन 2 years आय शॅल हॅव माय ओन हाऊस इन पुणे. 2 वर्षाच्या आत माझ्याकडे पुण्यात माझं स्वतःच घर असेल. शॅल हॅव कडे असेल, ला असेल. आय शॅल बी सिंगिंग ऑन रेडिओ इन संडेज आफ्टरनून शो. मी रविवारच्या दुपारच्या शो मध्ये रेडिओवर गाणं म्हणत असेल. शॅल बी, विल बी, ING. ओके. युअर फादर हॅज बीन रनिंग दिस बिझनेस सिन्स 1975. 1975 पासून तुझे वडील हा व्यवसाय करत आलेले आहेत. हॅज बीन, ING करत आलेले आहेत. आणि शेवटचं वाक्य बघा. बाय नेक्स्ट इयर वी शॅल हॅव गॉन टू दुबई. पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही दुबईला गेलेली, मी दुबईला गेलेली असेल किंवा आम्ही दुबईला गेलेलो असू. शॅल हॅव गेलेलो किंवा गेलेली किंवा गेलेला असेल किंवा असू. सविस्तर व्यवस्थित लिहून झालंय. ओके. शांतपणे विचार केलेला आहे. हा. लेट मी डिस्क्लोज द आन्सर्स नाउ. 10, 5, 3, 2, 11, 15, 9, 12 आणि 6, 7, 1 आणि 16, 7, 1 आणि 16, 4, 13, 18, 8, 17 आणि 14. बघा हे उत्तर बरोबर आलेत का चेक करा. आणि जर गरज वाटली तर पुन्हा वाक्य रिवाइज करा. कुठे नेमकी काय गडबड झाली याच्यावरती जरा विस्तारपूर्वक फोकस करा. ओके. चला पुढे जाऊ. देव इन जनसेवा पार्टी. आता तिसरा राऊंड सुरू करतोय आपण आणि शेवटचा.
चला परत पाहिजे तर गरज वाटली तर तक्ता पहिले आखून घ्या पॉज करून आणि पूर्ण झालं का लगेच आपण पुढे जाऊ शकतो. ओके. देवर इन जनसेवा पार्टी बिफोर 5 years. 5 वर्ष अगोदर ते जनसेवा पक्षात होते व होते. पॉज. ओके. यू विल हॅव व्हेरी ब्युटिफुल डॉटर अँड हँडसम सन आफ्टर मॅरेज. लग्नानंतर तुम्हाला अगदी सुंदर मुलगी आणि देखणा मुलगा असेल. विल हॅव तुम्हाला असेल. पॉज. वी आर वर्किंग ऑन सोलर एनर्जी प्रोजेक्ट. आम्ही सौर ऊर्जा प्रकल्पावर काम करीत आहोत. ॲमिजार आयएनजी करीत आहोत. पॉज. प्रोफेसर हॅड टॉट दिस ट्वाइस इन अ लास्ट सेमिस्टर. प्राध्यापकाने हे मागच्या सेमिस्टरमध्ये दोनदा शिकवलेलं होतं. हॅड टॉट शिकवलेलं होतं. पॉज. मिसेस गाडे स्पीक्स इंग्लिश इन द ऑफिस. सौ गाडे कार्यालयात इंग्लिश बोलतात. मिसेस गाडे स्पीक्स इंग्लिश इन द ऑफिस. सौ गाडे कार्यालयात इंग्लिश बोलतात. बरं पॉज. स्पीक्स बोलतात. He has been fighting for justice of poor people. तो गरीब लोकांच्या न्यायासाठी लढत आलेला आहे. हॅज बीन आयएनजी लढत आलेला आहे. पॉज. साधना वॉज लिसनिंग म्युझिक ऑन सीडी प्लेयर. साधना सीडी प्लेअरवर संगीत ऐकत होती. वॉज लिसनिंग ऐकत होती. पॉज. गांधी had crores of followers in all over India. संपूर्ण भारतभरात गांधीजींना करोडो अनुयायी होते. हॅड ना होते. पॉज. उर्विश हॅज डन डिप्लोमा इन ॲनिमेशन. उर्विशने ॲनिमेशन मध्ये पदविका पूर्ण केलेली आहे. उर्विश हॅज डन डिप्लोमा इन ॲनिमेशन. हॅज डन पूर्ण केलेली आहे. पॉज. दे थ्रू स्टोन ॲट मी. त्यांनी माझ्याकडे दगड फेकला. थ्रू फेकला. डायमंड इज हार्डेस्ट मटेरियल. हिरा सर्वाधिक टणक वस्तू आहे. इज आहे. पॉज. वी हॅव मेनी ऑप्शन्स. आपल्याकडे भरपूर पर्याय आहेत. हॅव हॅज हॅव कडे आहेत. पॉज. ओके. ही हॅड बीन ड्रिंकिंग वाईन बाय डेथ. तो मरेपर्यंत दारू पीत आलेला होता.
हॅड बीन ड्रिंकिंग, पीत आलेला होता. पॉज. टुमारो शी विल बी इन सातारा, उद्या ती साताऱ्यामध्ये असेल. विल बी असेल. पॉज. ओके. दिस गव्हर्नमेंट विल डू समथिंग फॉर ट्रायबल पीपल, हे सरकार आदिवासी लोकांसाठी काहीतरी करेल. विल डू करेल. पॉज. Nana will traveling in the airplane at same time next week. नाना पुढच्या आठवड्यात याच वेळी विमानात प्रवास करत असतील. विल बी ट्रॅव्हलिंग करत असतील. पॉज. ओके. रेल्वे विल हॅव गॉन फ्रॉम द स्टेशन, स्टेशन वरून रेल्वे निघून गेलेली असतील. shall have, will have, past participle, gone, गेलेली असेल. पॉज. ओके. आता शेवटचं जर पाहिला, वी शॅल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत गेले असू, आम्ही क्रिकेट खेळत आलेले असू. शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी. ओके. बघा समजून घेतलंय, तक्त्यावरती मेन्शन केलंय. पॉज करून ठेवा, रिकन्फर्म करा. ओके. मी तुम्हाला आन्सर डिस्क्लोज करतो. येस. 1, 11, 14, 8, 12, 2, 10, 5, 15, 7, 3, 16, 4, 9, 17, 13, 6, 18. Okay. चालेल. So we'll end our session over here. I hope तुमचं टेन्स अंडरस्टँडिंगचं अनालिसिस व्यवस्थित झालेलं असेल. मग लेट अस वेट फॉर द नेक्स्ट सेशन. उद्यापासून आपण नवीन पुस्तकाला टेन्सेसच्या अगदी सविस्तर, विस्तारपूर्वक, सखोल विश्लेषणात्मक शिकण्यासाठी रॅशनल अनालिसिस, डीप डिटेल टेन्सेसची कॉन्सेप्ट प्रॅक्टिकल अप्लाय कशी करायची याच्यावरती सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा व्यवस्थित प्रयत्न करणार आहोत. सो बी प्रिपेअर फॉर दॅट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.